धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 7. कोण कोणावरती करेल मात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत धर्मवीर टीम आपण जर पाहिलं तर ती देखील विजयाच्या दिशेने मार्गस्थ आहे. वरद 11 टीम देखील विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. वंदे मातरम टीम देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर अजयला आपण अजय कवटे यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. पद्माकरजी कवटे यांच्या शुभ हस्ते पद्माकरजी विषय ऑल द बेस्ट या ठिकाणी पद्माकरजी विषय यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अजयला मात्र दिली. क्या बात आहे. अजयनं मागील मॅच मध्ये खूप चांगलं खेळ दाखवलं आणि या प्रीमियर लीग मध्ये म्हटलं ना मित्रांनो की सातत्यानं तुम्हाला चांगलं कार्य करणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जरूर खेळला असाल परंतु तुमच्या साथी सवंगड्याच्या सोबतीला तुम्ही या मैदानावरती खेळलेले आहात तर तुम्हाला इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. चांगलं कार्य करावं लागेल कारण की संपूर्ण गावातील चाहते देखील तुमची मॅच पाहत आहेत. पहिलं षटक हारेचं आपण पाहिलं तर इथे देखील ते षटक कमालीचं आपल्याला पाहायला भेटलं. 8 धावा त्यांनी खर्च केला. एक सफलता देखील त्याला प्राप्त झाली म्हणजे पॉवर प्लेचं षटक त्याने दमदार हाताळलेलं आहे. आता गोलंदाज जगन गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज जगन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. पुढचा बॉल जगनचा कॉलर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल झालेला. एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती. आता डबल फिगर धावांची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल कारण की इथे मात्र धाव गती थोडीशी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हर्षल आणि त्याच्या सोबतीला पवन. स्ट्राईकला हर्षलला आपण पाहू शकताय. 4 धावांनी खेळतोय. 3 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. आता इथून त्याला मात्र आक्रमण करावं लागेल कारण की दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न झालं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहू शकाल. कॉलर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय. जबरदस्त फटका. क्रिकेट मधील अप्रतिम फटका. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून दणदणीत खणखणीत चौकार. स्लॉट मध्ये बॉल होता परंतु लेंथ थोडीशी खेचली होती जगननं त्यामुळे मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये जी सेफ जागा आहे तिथून चेंडूला ट्रॅव्हल केलं. 4 धावाकरिता धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आता बॅकवर्ड पॉइंटला कट केला आहे. बॅकवर्ड पॉइंट आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू कुठे जाईल पाहावं लागेल. अंतिम क्षणी चेंडूचा वेग तिथे मात्र वेगानं झाला आणि 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहे. पहिल्या षटकामध्ये हरेशची चांगली गोलंदाजी झाली. त्यांनी 1 गडी प्राप्त केला. 8 धावा खर्च केला. जगनवरती आता आक्रमण चढवलेलं आहे या ओव्हरमध्ये. इथे पुन्हा मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली वडा कॅच. जबरदस्त कॅच तिचे मात्र पकडली आहे आणि सफलता इथे येत असताना दुसरी गोलंदाज जगनची पहिली संघाची दुसरी आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या ठिकाणी नित्यश्री 11 या टीमला. आतमध्ये आलेले आहेत राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पाहूया राहुलकडे मोठ्या फटक्यांचा भंडार आहे का. आल्या आल्या राहुल या ठिकाणी डॉट बॉल काढलाय. काय बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटेल.
अ बॉल, अप्रतिम बॉल जगनचा आपण पाहू शकाल. रायझिंग अँड सरप्रायझिंग अ बॉल. एंगलिंग नव्हता बॉलला. विकेट टू विकेट आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा बॉल हलकासा बाहेर आपल्याला पाहायला भेटलाय. इथे बॉल झालेले आहेत 5 चेंडू झालेले आहेत. पंच देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 5 चेंडू इथे मात्र झालेले आहेत. या षटकातील धावसंख्या धावपलकावरती 18 लागलेल्या आहेत. तब्बल 9.0 ची सरासरी धावपलकावरती सुरू आहे. जगन, राहुल साठी चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार पाहायला भेटतोय. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि तिसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाज हरेश. गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले आहेत जयेश हरड. गुणलेखकाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि सातत्यानं आमचे ऑपरेटर देखील खूप चांगली कामगिरी करतायत. माऊली लाईव्ह. सर्वांचा तालमेल जमणं फार गरजेचं असतं. एक स्पर्धा जर आपल्याला घडवायची असेल, बनवायची असेल, आपले नाव ठाणे जिल्ह्यापर्यंत जर आपल्याला न्यायचं असेल तर सर्व काही एक कुशलता जी आहे ते आपलं सर्व काही इथं देणं फार गरजेचं आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर पंच या ठिकाणी आहेत कमलाकर अण्णा भोईत, सागर कापडे यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं. आज सकाळपासूनच त्यांनी चांगला रंग भरलेला आहे. पंचाच्या भूमिकेत चांगलं त्यांचा देखील या स्पर्धेवरती नजर आहे आणि सातत्यानं पंचांची भूमिका जर म्हटली तर खूप कठीण भूमिका असते. अगदी रगरगत्या उन्हामध्ये त्यांना निर्णय द्यावा लागत असतो. जगदीश जी उघडा या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. या आपण कमिटी मेंबर आहात, या आपण मंचाकडे. आपला या ठिकाणी मंचावरती सन्मान करायचा आहे. तानाजी आगिविले हे आपल्याला या ठिकाणी बोलावत आहेत. सर्व सहकारी आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आपण या. सहकारी चला आपण थोडंसं समीकरण पाहूया. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 28. 2 गडी बाद आहेत. तिसरं षटक हरेश. सध्या तरी आपण पाहिले तर हरेशच्या पहिल्या स्पेलमध्ये 8 खर्च केल्या होत्या. या स्पेलमध्ये 6 त्यांनी खर्च केल्या. म्हणजे सगळ्या धावा जर त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत 14. एक सफलता त्याला मिळालेली आहे. आता ह्या षटकामध्ये हरेशला कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह केलाय. वडिष्ठ लॉंग ऑन. तिथे थोडीशी बंबलनेस झाली परंतु एकच धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. हरेश चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही अप्रतिम कार्य करता. फक्त तुम्ही 8 धावा खर्च करता. त्यानंतर तुम्हाला तिसरी ओव्हर म्हणजे तुमचा सेकंड स्पेल दिला जात आहे. तिथे देखील खूप चांगली गोलंदाजी होत आहे. म्हणजे चांगलं कार्य होत आहे गोलंदाजांच्या वतीनं. इथे चांगला फटका आपण पाहिलं तर फसलेला आहे परंतु नो बॅट्स लँड मध्ये चेंडू एका टप्प्यानं तिथे देखील मिसफीड झाली आहे. पहिल्या टप्प्याचा प्रयत्न परंतु फसला. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडूला कव्हर केलं. तदनंतर 2 धावा धावपलकावरती पाहायला भेटल्या. धावसंख्या 31. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 सुरू आहे.
दुपारचं सत्र देखील सुरू आहे आणि सूर्य देवता देखील ढगाच्या आडमध्ये लपंडाव केलत आहेत. जणू काही या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. हा बॉल नक्कीच पंचांकडे थोडीशी दाद मागली गेली, परंतु पंच तटस्थ आहेत आणि आयोजकांच्या वतीनं नक्की सूचना आमच्यापर्यंत आलेली की कारण की पाण्याची मागणी तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता, ती पूर्तता मात्र केली जाईल. कारण की हिवाळ्याचा काळ आता संपत चाललेला आहे. खेळाडूंना पाण्याची फार गरज भासेल. जास्तीच आपण घेऊ नका, कारण की आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 मॅचेस झालेल्या आहेत. अजूनही आपल्याला पाहिलं तर 4 मॅचेस अजून देखील कव्हर करायचे आहेत आणि ही मॅच जर पकडली तर 8 मॅचेस अजूनही आपण आजच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. तीन षटकाची इथे समाप्ती झालेली आहे आणि धावफलकावरती 31 लागलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता आलेले आहेत. किरण आलेले आहेत. किरण गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहूया किरण आशीची किरण हलेल का त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काय घडेल. पंच जो काय निर्णय देतील आमच्यापर्यंत फलंदाज बाद आहेत. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये झेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी झाली. कारण की क्रिकेट आपण विचार केला तर मी तर म्हणेन की मुरबाड तालुका भिवंडी तालुक्यामध्ये देखील समालोचन केलेलं आहे आणि या मुरबाड तालुक्यामध्ये अशा प्रकारची झेल मी प्रथमताच पाहिलेली आहे. नॉनस्ट्राईक इंच्या बॅटरला चेंडू त्या ठिकाणी लागला आणि जसा चेंडू त्या ठिकाणी उडला आपण पाहू शकाल हवेमध्ये. तिथे आपण जर पाहिलं तर विकेट थर्डमॅननं मात्र ती झेल पकडली. इतक्या लांब चेंडू त्या ठिकाणी गेला. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढील टीमला विनंती असेल वंदे मातरम आणि नित्यश्री 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देखील सज्ज राहायचं आहे पुढील मॅच करिता. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नरेश आलेले आहेत. नरेश आले नरेश देखील डॉट बॉल खेळत आहे. काय गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती त्याने विकेटची प्राप्ती केली. दुसऱ्या बॉलवरती हा डॉट बॉल आहे. अप्रतिम कार्य किरणच्या वतीनं. आणि मी तर म्हणेन की फक्त जगनचा आपण विचार केला तर त्यांनीच फक्त 14 धावा खर्च केल्या. तदनंतर हरेश आणि हरेशचे दोन्ही स्पेल अप्रतिम राहिले आणि किरण देखील चांगली सुरुवात करतोय. हो स्लॉट मध्ये बॉल आणि पाव लागेल चेंडू जाईल. पंचांचा इशारा पुढच्या प्लॉट मध्ये दर्जेदार षटकार. टाकण्याचा प्रयत्न होता जास्तीचा पुढे झाला आणि नरेशनं एक दर्जेदार षटकार वसूल केला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या
हॅलो, डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली. हो, झेल सुटली आहे, झेल सुटले. तिथे मात्र धावबादची संधी देखील प्राप्त झाली असती, परंतु दोन्ही गाड्या ज्या मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघालेल्या नव्हत्या. गॅरेज त्यांनी सोडला नाहीये. 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता हळूहळू सर्वच काही आपल्याला पाहायला भेटलं. मागील मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 67 धावा चेस झाल्या नाही आहेत. वंदे मातरम या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 66 धावा बनवल्या आणि 67 धावाचं लक्ष मात्र काही पेलता आलं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 39 धावा लागलेल्या आहेत. चौथं षटक समाप्त झालेलं आहे. पूर्णपणे बॅकफूटवरती टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्याप्रमाणे मॅच प्रेक्षकांना पाहायची असते, चाहत्यांना पाहायची असते, त्या पद्धतीची मॅच नाही आहे. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये नित्यश्री 11 ही टीम पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 39 लागलेले आहेत. आता शेवटचं षटक असेल. मी तर म्हणेन की या षटकामध्ये तब्बल 20 धावा तरी येणं फार गरजेचं असेल. आणि 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालेली. क्या बात आहे, हे चांगलं कार्य आहे. सातत्यानं तुम्ही देखील असं टीम स्पिरिट दाखवणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटालावरती. बॅटच्या वरची एज, थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. ओ, डायरेक्ट हिट, परंतु खूप वर होता. बचपन में गोटिया कम केली आहे. यष्ट्यांचा वेध घेणं फार गरजेचं होतं, परंतु चिंड्याच्या यष्ट्यांच्या खूपच वरून गेल्या. बॉल खाली असतं तर कदाचित समीकरण थोडंसं वेगळं झालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. धावसंख्या धावफलकावरती 40. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला बॅटर नरेश आहे जो 7 धावांवरती खेळतोय. आता नरेशला इथे हात खोलणं फार गरजेचं आहे, कारण की शेवटचं हाणामारीचं हुमरा तुमरीचं हे षटक आहे. चेंडू वळवलाय त्या ठिकाणी. चेंडू फाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत शेवटच्या मोमेंटला. तिथे मात्र चेंडूवरती नियंत्रण मिळवलं, कारण की आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो झाली. दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटलाय. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 42 आकड्यावरती 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. वसंत यांचं हे शेवटचं षटक. खराब बॉल मिड विकेटला हा पंपोल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला वेगानं. छन्नाटेदार चौकार. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 46 धावा. पुन्हा या ठिकाणी बॅट फिरवली होती. लाईन लेंथ आपण पाहिली तर तीच होती, परंतु या लेनचा आपण विचार केला तर थोडासा उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. हरेशला ही लेंथ थोडीशी काही कळाली नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. आता 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. 46 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. अजून 4 धावा येणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की धावफलकावरती 10.0 ची सरासरी लागू शकते. हा वाईट बॉल आहे. धावफलकावरती अजून एक धाव इथे मात्र जोडली जाईल, कारण की 50 धावा धावफलकावरती येतील. त्यानंतर 10.0 ची सरासरी येईल. त्यावेळेला पुढील इनिंगमध्ये येणाऱ्या बॅटनवरती थोडंसं दडपण असू शकेल, कारण की ही सरासरी म्हटली तर कुठेतरी डोकेदुखी असणारी ही सरासरी असते. स्लॉटमध्ये जबरदस्त फटका, घणागती प्रहार, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला फलंदाज नरेशच्या बॅटमधून. आता एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हाय बॅकलिपनं हा फटका आपल्याला पाहायला भेटलाय नरेशच्या बॅटमधून.
पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चेंडू खाली आणि आता मात्र झेल पकडली आहे आणि इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जोडलेल्या आहेत. 53 जिंकण्याकरिता 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला आपल्याला विनंती या ठिकाणी असेल टीम वंदे मातरम आणि नित्यश्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हा. नित्यश्री 11 आणि चला स्पीडअप करा. वेळ आपल्याला जास्तीचा खर्च करायचा नाहीये. आयोजक देखील सांगतायत की लवकरात लवकर आपल्याला सामने देखील कव्हर करायचे आहे. 54 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे नित्यश्री 11 या टीमनं. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 54 धावांचं संरक्षण करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नित्यश्री 11 मागील मॅच त्यांनी मात्र गमावली होती. मागील मॅच मध्ये 69 धावांचा पाठलाग केला गेला होता. नित्यश्री या टीमनं 69 धावांचं लक्ष ठेवलं होतं वरद संघाच्या अगेन्स्ट, परंतु वरद 11 टीमनं मात्र ती मॅच जिंकली होती. परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर आता जास्तीचा प्रयत्न करावा लागेल, कारण की तुम्ही इथे काही जास्त धावा बनवलेल्या नाही, फक्त 53 धावा बनवल्या आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर या मॅचमध्ये आता गोलंदाजांना काम करावं लागेल, कारण की इथे जर आपण पाहिलं तर आता तुम्ही एका गोलंदाजावरती निर्भर राहू शकत नाही. चला आपण टाइम देखील लावतोय. दोन वाजून 16 मिनिटं झालेली आहेत. लगेचच पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाज येईल, त्यावेळेला आम्ही लगेचच टाइम या ठिकाणी सेट करणार आहोत. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. चला आपण या ठिकाणी टाइम लावतोय. युअर टाइम स्टार्ट इट नाव. 2 वाजून 14 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून त्या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये तिथे क्षेत्ररक्षणामध्ये तालमेल पाहायला भेटलं नाहीये आणि दरम्यान इथे चांगल्या धावा पाहायला भेटल्या. 3 धावा पाहायला भेटल्या. बघा दोघा खेळाडूंमध्ये थोडासा तालमेल ठेवणं फार गरजेचं आहे. आमचे ओझरली इथे स्पर्धा होती गावदेवी चषक आणि तिथे सोर संघाचे नाना स्पोर्ट सोर संघाचे दोन्ही खेळाडू अशाच प्रकारे धावत होते. त्यावेळेला त्यांना कुठंतरी दुखापत झाली होती,
म्हणून स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे या क्रिकेटच्या पडल्यावरती. अशा अनेक स्पर्धा येतील. शरीर सलामत तो पकडी 50. पावलांचा वापर त्या ठिकाणी केला. इनफिल्डच्या वरून दर्जेदार फटका. खिलाडू कक्षा दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाले. चेंडू वेग धारण करतोय आणि 4 धावांसाठी दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जनार्दन. मागील मॅचमध्ये जनार्दननी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्यावरती पुन्हा दडपण. या मॅचमध्ये देखील फ्लाइंग स्वीप केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाहावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत इनफिल्डच्या वरून. दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहायला भेटते जगनच्या बॅटमधून सलग 6 दुसरा आणि चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे जगन. गोलंदाजी देखील जगनची अप्रतिम राहिलेली. हेच तर सर्व काही पाहायचं असतं. हो, मागे जाऊन या ठिकाणी कट करायचा होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज जनार्दन आज तो सर्व काही क्रिकेटचं कौशल्य आहे, जे अस्त्रशस्त्र आहे तो टाकत आहे. अँगलिंग काय जबरदस्त त्यांनी बनवलाय या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक या ठिकाणी करावा लागेल, परंतु उंच गेलाय बॉल. डाऊन दी बॉल. जनार्दनला सफलता येईल का? आणि ते करून दाखवलं जनार्दनने. जनार्दनची पहिली आणि टीमची पहिली आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या ठिकाणी धर्मवीर या टीमला. खेचली होती जनार्दननं, त्यामुळे चेंडूला पिक करताना जगनला थोडीशी अडचण झाली. थोडासा ताकदीचा देखील वापर करणं फार गरजेचं होतं, परंतु मी तर म्हणेन की पट्टा त्या ठिकाणी फिरवला होता जगननं आणि लेंथ आणि टिगर मोमेंट हा दोघांचा संगम झाला आणि लेंथ थोडी खेचल्यामुळे चेंडू थोडासा स्टिकरच्या वरती आला होता. सो त्या अनुषंगाने लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जनार्दननी विकेट प्राप्त केला. आपल्या संघाकरिता ब्रेक थ्रो त्याने दिलेला आहे. इथे मात्र पुन्हा हो, व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा तो प्रयत्न या ठिकाणी जनार्दनच्या वतीनं. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उडान होती है. पहिलं षटक समाप्त झालं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटत आहे जनार्दनची ही कामगिरी, ज्याच्यावरती 2 मोठे फटके लागलेले आहेत. प्रयत्नांगी परमेश्वर. सातत्यानं तुम्ही देखील प्रयत्न करत राहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी सातत्यानं राहतील, कारण की प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी परमेश्वर आणि परमेश्वर देखील कर्माचा भुकेला आहे. आपल्या संघाकरिता चांगलं काम केले या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत देखील मॅच ही 50-50 मध्ये बॅलन्स मध्ये आहे. एखादं षटक इथे मात्र जर आलं तर नित्यश्री 11 टीम कमबॅक करू शकेल. ज्या षटकामध्ये मी तर म्हणेन की डॉट बॉल आणि विकेट येणं फार गरजेचं आहे. परंतु इथे जर जास्तीच्या चांगल्या धावा आल्या 13.0, 13च्या सरासरीने 15 धावा 16 धावा अशा जर आल्या तर इथे मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर 11 टीम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हे षटक फार महत्वाचं आहे आणि हे षटक आता घेऊन येतोय गोलंदाज हर्षल. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला सचिन आहे. हो, आडव्या बॅटनं जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती त्या ठिकाणी या जनार्दन चेंडूवरती आलेला आहे. फक्त 2 धावा इथे मात्र मिळतील. फिल्डिंग देखील डिपार्टमेंट चांगला ठेवला आहे जनार्दननं आणि सातत्यानं हे कमेंटमेंट आपल्या संघासाठी तो देत आहे. धावसंख्या धावपलकावरती 13 धावा लागलेल्या आहेत. सचिन आणि त्याच्या सोबतीला हरेश. आता या दोघांवरती सर्व काही जिम्मेदारी असेल, दडपण असेल. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल. इथे थोडीशी लेंथ खेचली, परंतु इनफिल्डच्या वरून फटका खेचलाय. लॉंग ऑन दूर आहे. पोहोचतील का चेंडू पर्यंत? ओहो, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले गेले, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी निष्फळ झाले. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. मोठा फटका इथे मात्र
संकट वाढवत आहे मैदानाच्या आतमध्ये नित्यश्री 11 या टीमचा आणि प्रत्येक मोठा फटका आत्मविश्वास वाढत आहे. धर्मवीर 11 या टीमचा अजून एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. स्क्वेअर लेगच्या बाहेर झन्नाटेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सचिन 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 हे नाव खूप मोठं आहे. नावाला साजेशी अशी बॅटिंग सचिनच्या वतीनं पाहायला भेटली. माफ करा, सुधीर आहेत. सुधीर आहेत त्या ठिकाणी. 15 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 23 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. या षटकामधील 3 बॉल अजून शिल्लक असतील. 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता इथून हर्षल त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलेलं आहे. पुन्हा जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि अखेरकार चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. झालेला आहे. आता मी तर म्हणेन की या ठिकाणी सुधीर आता ही मॅच वाघाच्या जबड्यातून काढून घेऊन जाईल. कारण की ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अगदी रौद्र रूप त्यानं धारण केलेलं आहे. तब्बल 19 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. 5 चेंडूचा फक्त सामना केलाय. जबरदस्त बॅटिंग. 27 धावा धावपलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा आता स्लॉट मध्ये टाकला. खाली जागा आहे. जबरदस्त फटका. क्रॅकिंग स्ट्रोक. दर्जेदार चौकार. स्वतः आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे चेंडू फेक केलाय. दरम्यान 2 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 33 आणि आता विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 21 धावांची गरज ही मॅच जिंकण्याकरिता. अजूनही या ठिकाणी विचार केला तर कमबॅक होईल मी तर म्हणेन. कारण की आपण अनुमान या ठिकाणी लावू शकतो की एखादं षटक ज्या षटकामध्ये अजूनही जर का तुम्ही कमी धावा दिल्या 3-4 धावा दिल्या विकेट प्राप्त केले 3-4 गडी बाद केले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. हे अनुमान आहे या ठिकाणी. परंतु मी तर म्हणेन या ठिकाणी ज्या पद्धतीनं बॅटिंग होत आहे दोन्ही बॅटरच्या वतीनं बॅटर सुधीर आणि त्याच्या सोबतीला हरेश चांगली बॅटिंग करत आहेत. विजयाच्या दिशेनं पाऊल मात्र टाकत आहेत. 18 चेंडू आणि 21 धावाची गरज असताना आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश आले. गोलंदाज संदेशवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. हरेश तरबूज को देखकर अब खरबूजा भी रंग बदलता हुआ. हरेशच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. हे होत असतं ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती आपला साथीदार चांगल्या धावा एकवटत असतो त्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी होत असते त्यावेळेला तो देखील सांगत असतो की लाईन लेंथ कुठली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत आणि विजयाचं समीकरण पूर्णपणे आपल्या बाजूनं झुकून देण्यामध्ये सफलता प्राप्त केली हरेश आणि सुधीर या दोघांच्या वतीनं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं नित्यश्री या टीमनं तब्बल 68 धावा बनवल्या होत्या परंतु त्या धावा देखील चेस झाल्या होत्या. आणि इथे दर्जेदार फटका. पावा लागेल चेंडू कुठे जाईल आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. एका टप्प्याच्या साहाय्यानं चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. मला वाटतं याच षटकामध्ये सामना फिनिश होईल का कारण की ज्या पद्धतीनं बॅटिंग होत आहे सुधीरच्या वतीनं
आणि हरेशच्या वतीनं आणि हरेश च्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. 3 चेंडू त्यांनी फेस केलेत फक्त आणि 10 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुनश्च नित्यश्री 11 या टीमच्या वाट्याला मला वाटतं नक्कीच कुठेतरी निराशा येत आहे. इथे स्लॉटमध्ये बॉल आहे. चेंडूला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल केलाय 6 धावांसाठी. षटकार. हरेश आणि सुधीरच्या वतीनं आपल्याला बॅटिंग पाहायला भेटली. अगदी खेळपट्टीवरती येत असताना बॅटला टॅप करत असताना स्वतःला प्रिपेअर कसा करावा, ट्रिगर मुवमेंट कसा घ्यावा, या पद्धतीचे सर्व काही समीकरण त्यांच्या वतीनं पाहायला भेटलं. अजून एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते. फक्त एकच धाव तिथे मात्र मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 51. आता फक्त 3 धाव्यांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या ठिकाणी मॅचमध्ये. या मॅचचा थोडासा पोस्टमॉर्टम जर आपण केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जनार्दननं 11 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये संदेश देखील चांगल्या धावा खर्च करतोय. लक्ष काही जास्त नव्हतं, फक्त 54 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आणि हे लक्ष सहजरित्या पार पाडणं नक्की स्वाभाविकच होतं. कारण की मागील मॅचमध्ये तुम्ही 68 धावा ठेवल्या होत्या तरी देखील चेस झाल्या होत्या. म्हणजे तुमच्याकडे मी तर म्हणेन की 70+ जाणं फार गरजेचं होतं. विकेट किपर त्या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती. हा बॉल डॉट जरूर पाहायला भेटला, परंतु आता इथून आपण जर पाहिलं तर आता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता समीकरण जर पाहिलं तर फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक धाव जरी आली तरी मॅच जिंकू शकेल. क्रिकेट विश्वातील आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. तर गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आहेत इथे मात्र विजयाचा शंखनाद फुकणारा दर्जेदार सिक्सर आणि मॅच केली इथे फिनिश. थँक्यू डीजे. तर चला या ठिकाणी टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला पुढील मॅच करिता आपण टॉस करण्याकरिता बोलवतोय वंदे मातरम आणि नित्यश्री 11. चला या आमचे संजय सर गुरुजी देखील आज इन एन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटले. त्यांच्या वतीनं गोलंदाजी देखील अप्रतिम पाहिली आणि त्यांचा प्लॅन देखील या खेळपट्टीवरती लाजवाब होता. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. तर पुढील मॅच आपण टॉस या ठिकाणी करतोय वंदे मातरम आणि नित्यश्री 11. चला आपण टॉस करण्याकरिता या. आता मी तर म्हणेन की या मॅच मध्ये आता नित्यश्री 11 या टीमला आपलं अस्तित्व कायम करायचं असेल तर ही मॅच त्यांना जिंकणं फार गरजेचं असेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वंदे मातरम या टीमने एक मॅच जिंकलेली आहे आणि या मॅचचा शिल्पकार असेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण सुधीरला देणार. त्यांनी 30 धावा जमवल्या आणि आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस करतोय आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. महेशजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. चला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस बॅट फर्स्ट. चला मागील मॅच मध्ये देखील वंदे मातरम या टीमनं टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करत असताना मी तर म्हणे की तब्बल 66 धावा जमवल्या होत्या, परंतु पुनश्च त्यांनी ती लय कायम ठेवलेली, कन्सिस्टन्सी कायम ठेवलेली का नाही. ज्या संघामध्ये संजय गुरुजी आहेत पण नक्कीच सर्व काही प्लॅन आपल्याला पाहायला भेटेल.
तर वंदे मातरम या टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी त्यांनी निवडलेली आहे. तर नित्यश्री 11 या टीमला विनंती असेल की चला आपण आपला क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. आणि दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देऊया सुधीर. त्यांनी नो डाऊट 30 धावांची खेळी साकारली. क्या बात आहे सुधीर. आणि नक्कीच या खेळाडूचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. आणि जाऊया आपण जिथे टॉस का पॉसमध्ये आपण सुधीरला देतो ही आकर्षक ट्रॉफी, ज्या ट्रॉफीची किंमत लाखो करोडमध्ये नाही आहे. मी तर म्हणेन की तुम्ही 1 करोडाची ट्रॉफी दुकानामधून विकत आणून घरामध्ये ठेवा. आणि ज्या कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येतील त्यांना सांगा की मी ही दुकानामधून विकत आणलेली ट्रॉफी आहे. तर तुम्हाला त्याचं महत्त्व नाही आहे. या क्रिकेटच्या पटलावरती कार्य कोणतं असो, तुम्ही जी ट्रॉफी मिळवता तिला खूप मोठं प्राधान्य असतं. आणि सुधीर तुला देखील ऑल द बेस्ट पुढील वाटचालीकरिता. आणि दरम्यान आता मॅचकडे आपण वळणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. नित्यश्री 11 या टीमने मागील मॅचमध्ये देखील पराभव त्यांना पत्करावा लागला. परंतु ह्या मॅचमध्ये आता त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा परिचय इथे मात्र द्यावा लागेल. जे सर्वस्व काही आहे इथं टाकणं फार गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुरेश जी उघडा आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर यशाला देखील पर्याय नाहीये. इथे तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला संघर्षाची पराकाष्ठा द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त हे दृश्य आपल्याला मैदानाचं पाहायला भेटत आहे. माऊली लाईव्ह च्या वतीनं संपूर्ण चोफेर